नमस्कार मित्रांनो. हे आज आपण एका शेतकऱ्यांच्या शेतात आलेलो आहेत, जे की आमच्या गावातील एक प्रतिष्ठित डॉक्टर साहेब आहेत. आणि आपण यांना पहिलं ड्रीप दिलेला आहे आणि हे आपलं कोठारीचं ड्रीप आहे मित्रांनो. ते जे आहे त्या ठिकाणी आपण फिल्टर बसवलेला आहे आणि त्याच्यानंतर यांची जी पाईपलाईन आहे, यांची जी विहीर आहे ती 1.5 किलोमीटर लांब आहे मित्रांनो. तर त्यांनी आपल्याकडनंच ज्यावेळेस ड्रीप घेतले त्याच्यानंतर आपल्याकडनं सिमेंट घेऊन, आपल्याकडे अंबुजा सिमेंट आहे आणि कोठारीचं ड्रीप आहे आपल्याकडं. तर हा 30 बाय 20 बाय 10 साईजचं यांनी हा शेततळ तयार केलेला मित्रांनो. आणि हा शेततळ तयार करते वेळेला ह्यांनी यांना खाली मुरुम न लागता, काळी माती न असल्यामुळे, खाली दगड लागल्यामुळे यांनी डायरेक्ट हा असा हौदच तयार केलेला आहे मित्रांनो. ही जे आहे याला जवळपास 60,000चं म्हणजे 175 बॅग सिमेंट लागलेलं आहे. सळी 2.5 टन लागलेली आहे 50,000ची. लेबर प्लस ही टोटल बांधकामाचा जो खर्च आहे तो 95,000 आहे. साईज आहे याची 20 बाय 30 बाय 10 फूट आणि याला 7 ब्रास सँड लागलेली आहे, रेती. आणि याला जे गिट्टी आहे ती 6 ब्रास लागलेली आहे. जवळपास ह्यांना 38,000 रुपये 35,000 रुपयेचं सँड लागलेले आहे, वाळू. आणि जी खडी आहे ती 22,800 रुपये, लगभग 23,000 रुपयाची लागलेली आहे. आणि याला जी JCB चाललेली आहे JCB प्लस शिफ्टिंग, हे मटेरियल शिफ्ट केलेलं आहे ह्या साईडला सरांनी. तर सरांचं हे एक प्लॉट आहे मित्रांनो, हे एक प्लॉट आहे. आता हा खोडवा होता आणि प्लस परत पुन्हा त्या साईडला एक आहे. तर त्या साईडला आपण ISR ड्रीप टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर याला 50,000 रुपये जे आहे ते JCBचा खर्च आहे. आणि टोटल जी कॉस्ट आहे यांची ती जवळपास 13,000 रुपये ही त्यांना कॉस्ट लागलेली आहे. आणि याची जी कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती 1,60,000 लिटर इतकी कॅपॅसिटी आहे. हे बघू शकता, त्यांचा 8 इंचीचं बांधकाम आहे. आणि